बीडमधील संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आजपासून आंदोलन करणार आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी टॉवरवर चढून आयुष्य संपवण्याचा इशारा दिलेला आहे। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींविरोधात कडक कारवाई व्हावी ही मागणी यांच्याकडून केली जाते। वाल्मिक कराड विरोधात मकोका आणि 302चा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी आहे। दरम्यान गुन्ह्यातील इतर सर्व आरोपींवर 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते। मात्र वाल्मिक कराड याला मकोका अंतर्गत कारवाई केली जात नाही, त्याला मकोकामध्ये घेण्यात आलेलं नाही। सोबतच 302च्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जावी ही मागणी आहे आणि या मागणीसाठी देशमुख कुटुंबीय स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आजपासून आंदोलनाला सुरुवात करतात। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सचिन, खरं तर महिना उलटून गेला, आता महिना उलटून सुद्धा वर 2-3 दिवस झाले, अद्यापर्यंत सगळे आरोपी सापडलेले नाहीयेत, सगळ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। नेमकं काय आताच्या क्षणाला घडतंय मस्साजोग मधले तिथले नागरिक काय म्हणतायत, त्यांच्याशी काही संवाद साधता येतोय? विक्रांत, पाहू शकतो की या ठिकाणी पेंडॉल टाकण्यात आलेला आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची प्रतिमा आहे। या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण गावकरी या ठिकाणी एकवटलेले आहे आणि थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतो की त्यांचे कुटुंबियांनी आरोप केलेला आहे की गेल्या महिनाभरात नाही का माझ्या भावाला हालहाल करून मारलेलं आहे, मात्र त्या सीआयडीची जी नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची माहिती आम्हाला दिली जात नाही का नेमकं तपास कुठल्या दिशेने चाललाय ह्या बाबतची कल्पना आम्हाला दिली जात नाही, फक्त वरवरून माहिती दिली जाते। मग आम्ही नेमका विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि जे संतोष देशमुख यांचे बंधू आहे धनंजय देशमुख यांनी 11 वाजेला आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलेलं आहे। आपल्यासोबत काही गावकरी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल तुम्ही, आज आंदोलनाच्या पवित्रात आहात? आज आंदोलनाच्या पवित्रात आज 35 दिवस झालेले। 35 दिवसात कसल्याही प्रकारची सीआयडीनी स्वतः धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणत्या प्रकारची चौकशी चालू या संदर्भातली कसलीच माहिती दिली नाही किंवा गावकऱ्यांना पण कसल्या प्रकारची माहिती दिली नाही। त्याच्यामुळे नेमकं ह्यांचं चाललंय काय ह्याचा काही आहे। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्यातले जे समजा खंडणीतले आरोपी हीच 302चे आरोपी आहेत, त्याच्यातले काही आरोपीला तुम्ही बाजूला काढतात आणि काही आरोपीला मोका लावतात। ह्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला ही केस डायव्हर्ट करायची आहे का? त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जे समजा ह्या आरोपींना अभय दिलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आरोपी सापडतात ज्यांच्या घरात, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई केली किंवा त्यांना जे समजा कोणी आर्थिक पुरवठा केलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी जे समजा गाड्याचा पुरवठा केलेला इथून फरार होण्यासाठी, त्यांच्या बाबतीत काय केलेलं आहे ह्याच्या बाबतीतला कुणीच काही केलेलं नाही। आणि बाकीचे सगळे जे आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला 11 वाजता सगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही त्यावेळेस तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देणार। असं माहिती आहे, अजूनही काही गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय म्हणणं आहे नेमकं आपण ते जाणून घेऊयात। काय सांगाल? गावकऱ्यांची मागणी एकदम रास्त आहे। त्यांचं म्हणणं असंच आहे की हा जो संतोष अण्णाचा खून झालाय त्या कारणाने कोणत्या झालाय, तर खंडणीच्या कारणाने झालाय। खंडणीमध्ये जे जे आरोपी आहेत तेच पुढे चलून ह्या गोष्टीपर्यंत आलेलं आहे, खून होण्यापर्यंत ही गोष्ट आलेली आहे। तर सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की जे खंडणीचे आरोपी आहेत ते 302 मध्ये घेतले पाहिजेत, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे। नक्कीच विक्रांत, आपण पाहतो की घटनेला महिना उलटलेला आहे, हाल करून मारलं गेलेलं एका सरपंचाला, एका लोकप्रतिनिधीला, आणि तरी देखील महिनाभरानंतर त्यांचे आरोपी मोकाट फिरले जातात आणि भावाला आत्मदहन करण्याची वेळ येते। ही शोकांतिकाच म्हणावं लागेल आणि आता या आंदोलनाला थोड्याच वेळात सुरुवात होईल। विक्रांत, नाही, खरं आहे सचिन, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे एकंदरीत परिस्थिती लक्षात येते। मस्साजोगमध्ये जिथे हे सगळं पेंडॉल आहे त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे। सोबतच आपण हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर आहेत, 3 ठिकाणी मोबाईल टॉवर आहेत आणि 3 ठिकाणी आता पोलीस व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात गतीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेत। त्यांनी थेट सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला। उद्या ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत। याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून यामध्ये वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच मकोका लावावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्यात। या निवेदनावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी आज आंदोलनाचा इशारा दिलाय, यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी देखील आहेत। त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार आहेत। म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत।
नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे. हे आंदोलन नाही आता हे आमचं शेवटचं टोक आहे. त्याच्यातले सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजेत. जे ह्यांना मदत करणार आहेत त्यांना पण अटक करणं गरजेचं आहे. ते पण अटक व्हायलाच पाहिजेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खंडणीतले जे आहेत त्यांच्यावर तर 302 दाखल झालेला पाहिजे.